नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मक्याची भजी. आजच्या रेसिपीचं लागणारं साहित्य 2 मके घेतलेत मी सोलून, 8 मिरच्या घेतल्यात, 4 लसूण घेतले, कोथिंबीर घेतले, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 1 छोटी वाटी पोहे घेतलेत, 1 चमच मिरची घेतले, लाल मिरची पावडर, अर्धा चमच हळदी पावडर घेतले, 1 चमच जिरा घेतला, चवीनुसार मीठ घेतलं. इकडे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल तापत ठेवते, तोपर्यंत आपण बारीक करून घेऊया मका. आता आपण मिक्सरला पहिले पोहे घेऊया. पोहे चांगले बारीक करून घेऊया. पोहे टाकले तर भजी कशी असे एकदम क्रिस्पी होते. पहिले आपण पोहे बारीक करून घेऊ. पोहे आपले बारीक झाले. आता आपण मिरची आणि लसूण टाकून घेऊ, ते पण बारीक करूया. या भजीला ना कोथिंबीर जास्त टाकायची, खूप छान होते. परत बारीक वाटून घेऊया. आपली मिरची पण बारीक झाले. आता आपण त्याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घेऊया. मका आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, चालू बंद करून मका फिरवायचं आहे. असं थोडंसं फोडून घ्यायचं मका, नंतर तेलामध्ये उडतो म्हणून चालू करून मिक्सर लावायचं. आपली पेस्ट तयार झाली. आपण काढून घेऊ. परत दुसरा मका तसाच वाटून घ्यायचा. आता आपण हा दुसरा मका पण तसाच फिरून घ्यायचा, थोडा थोडा घेऊन. बघा असं वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं. आपण आता हा मका पूर्ण मिक्सरला वाटून घेऊया. आता आपला मका वाटून झालाय. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. लाल मसाला टाकायचा, जिरं टाकायचं, हळदी पावडर आणि मीठ टाकायचं चवीनुसार. सगळं मिक्स करून घ्या ते. आता आपला मसाला मिक्स करून झाला. आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचा, थोडा थोडा टाकायचा, सगळा एकदम नाही टाकायचा. तर कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आपण ह्याच्यात. सगळं एकदम नाही टाकायचं, जेवढं लागेल ना तेवढं टाकायचं. आणि ही भजी आहे ना मोठा गॅसवरतीच तळायची, कारण काय मका कसा उडतो ना त्याच्यामुळे. आपल्याला अजून थोडं टाकायचं आहे.
मी आता हातानेच पीठ तयार मिक्स करून घेते. अजून थोडा कॉर्नफ्लॉवर टाकायचा. मक्याला कसं पाणी सुटतं ना, म्हणून आपल्याला जेवढा लागेल तेवढा कॉर्नफ्लॉवर टाकत जायचं. तर आपला भजीचा बॅटर तयार झाला आहे. आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला, त्याच्यातला एवढाच राहिला आहे. आता आपला तेल तापलं आहे. आपण भजी टाकून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा, कारण मका आहे ना तो उडतो म्हणून. एक एक करून आपण सगळी भजी टाकून घेऊया. जेवढी तेलात बसते तेवढी त्या कढईमध्ये. गॅसचा हे मोठाच ठेवला आहे. आपली भजी मस्त तळून झाले बघा, मस्त कलर आलाय. आता आपण काढून घेऊया. आवाज येतो बघा, क्रिस्पी झाले. आपण ही भजी काढून घेतले. त्याच्या खाली टिश्यू पेपर ठेवलाय, जाळीवरती काढले म्हणजे कसे नरम होत नाही. जो तेल आहे तो टिश्यू पेपरवरती पडेल. तर परत तसेच आपण दुसरी भजी तळून घेऊया. आपली मक्याची भजी तयार झाली. तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झाले ते. किती आवाज येतो, क्रिस्पी झाले एकदम. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आपली रेसिपी तयार झाली, मक्याची भजी. तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.